मुंबई महापालिकेनं सार्वजनिक ठिकाणी महिलांना सहज सॅनिटरी नॅपकिन मिळावेत यासाठी मुंबईभर 2000 मशीन बसवल्या होत्या। यासाठी जवळपास 18,44,00,000 रुपयांचा खर्च करण्यात आलाय। पण कोट्यवधी रुपये खर्च होऊनही सॅनिटरी नॅपकिन मिळतात का असा प्रश्न आहे। कारण जय महाराष्ट्रनं जेव्हा याचा रियालिटी चेक केला तेव्हा परिस्थिती अगदी विरुद्ध होती। आम्ही मुंबईच्या दादरच्या चैत्यभूमीवरील सार्वजनिक शौचालयाजवळच्या वेंडिंग मशीनची पाहणी केली। ती मशीन बंद होती, ना त्यात सॅनिटरी पॅड होते ना ती मशीन चालू अवस्थेत होती। आपण आहोत दादर मधल्या अतिशय महत्त्वाच्या असलेल्या चैत्यभूमीवर आणि आपण बघतोय की जातानाच एंट्रीला इथे भरपूर लोक येत असतात। त्यामुळे शौचालय जे आहे ते ठेवण्यात आलेलं आहे। महिलांसाठीचं हे शौचालय आहे। खरं तर महिलांसाठी जेव्हा शौचालय ठेवलं त्यावेळेला इथे सॅनिटरी मशीन जे पॅडचं मशीन आहे ते देखील लावण्यात आलं होतं आणि जेणेकरून महिलांना कोणत्याही प्रकारे जर अडचण उद्भवू नये यासाठी खरं तर ही मशीन लावण्यात आली आणि त्याचं जे मॉनिटरिंग सिस्टीम आहे ती ग्रँड रोडला आहे। मात्र आता आपण बघतोय की या शौचालयामध्ये जे सॅनिटरी मशीन आहे तेच मुळात खराब झालेलं आहे। जय महाराष्ट्राची टीम CSMT स्टेशन बाहेरील स्वच्छता गृहाबाहेरील वेंडिंग मशीनची पडताळणी करण्यासाठी गेली तेव्हा तिथे सुद्धा काही वेगळी परिस्थिती नव्हती। सॅनिटरी मशीन्समध्ये नॅपकिन्सच नसल्याचं समोर आलंय आणि जय महाराष्ट्राच्या रियालिटी चेकमध्ये हे सिद्ध देखील झालेलं पाहायला मिळतंय। एकीकडे ग्रँड रोडच्या महापालिकेच्या कार्यालयामध्ये मशीन्समध्ये किती पॅड्स आहेत याची पडताळणी केली जाते, तर दुसरीकडे हा रियालिटी चेक जो आहे तो आम्ही तुम्हाला दाखवलेला पाहायला मिळतोय। त्यामुळे आता 16 करोड रुपये नेमके पाण्यात गेले की खरंच महिलांसाठी उपयोगी आले हे पाहणं देखील तितकंच महत्त्वाचं ठरणार आहे। गेटवे ऑफ इंडिया जवळ असलेली वेंडिंग मशीन सुद्धा बंद अवस्थेतच आढळली। गिरगाव चौपाटीवरील मशीनमध्ये सुद्धा सॅनिटरी नॅपकिनचा खडखडाट होता। महापालिकेच्या म्हणण्यानुसार 1993 मशीन सुरू आहेत आणि अवघ्या 7 मशीन बंद असल्याचं आकडेवारी सांगते। पण जय महाराष्ट्रानं केलेल्या पडताळणीमध्ये ज्या मशीनला भेट दिली त्यापैकी एकही मशीन सुरू नव्हती। मनसे नगरसेविका ज्योती राजभोज यांनी सुद्धा अनेक ठिकाणी मशीन बंद असल्याचा आरोप केलाय। 5,000 मशिनरी सांगितलं होतं लावण्यासाठी, 2,000 मशिनरी आहेत लावल्या आहेत आतापर्यंत। फक्त 2,000 मशीन लावून आलेले आहेत, पण त्या पण व्यवस्थित नाही आहेत। बऱ्याच ठिकाणी तुम्ही बघाल, स्टेशन CST बघाल, तुम्ही घाटकोपर बघाल, या ठिकाणी त्या मशिनरी बंद पडलेल्या आहेत, त्याचं रिपेअरिंग पण झालेलं नाही आहे। महिलांनी अशा वेळेस काय करायचं? तुम्ही बघत असाल तर स्टेशनला, CST स्टेशनला बऱ्याचशा महिला ऑफिसला येतात। अशा वेळेस मध्येच त्यांना कुठेतरी त्रास होत असेल तर त्या सुविधा म्हणून जाणार कुठे आहेत? मग हे सगळे जो एवढा मोठा फंड पास केलाय तुम्ही, मग तो फंड गेला कुठे? सॅनिटरी नॅपकिन वेंडिंग मशीनसाठी महापालिकेनं कोट्यवधी रुपयांचं कंत्राट दिलंय। एका मशीनसाठी मनपा 76,528 रुपये मोजते। मुंबईत 2000 मशीनपैकी 1993 मशीन कार्यरत। महापालिकेनं 18,44,00,000 रुपये मोजलेत। कोट्यवधी रुपयांच्या खर्चानंतरही वेंडिंग मशीन शोभेच्या आहेत। जय महाराष्ट्रानं ही बाब निदर्शनास आणून दिल्यानंतर महिला आणि बालकल्याण सभापतींनी सुद्धा कारवाईचे आदेश दिलेत। महायुतीचं आज महापालिकेमध्ये जी सत्ता आहे त्यामध्ये नेहमीच महिलांच्या प्रत्येक गोष्टीला समस्यांना प्राधान्य दिलेलं आहे आणि सन्माननीय एकनाथ शिंदे साहेबांनी नेहमीच लाडक्या बहिणींसाठी एक चांगल्या प्रकारे उपक्रम सगळ्याच माध्यमातून हातात घेतलेले आहेत। आणि जर या ठिकाणी जर अशा प्रकारच्या गोष्टी घडत असतील तर त्या संस्थेवर नक्कीच कारवाई केली जाईल आणि ह्याची माहिती घेऊन मी त्या पुढे त्यांच्यावर काय कारवाई करता येईल त्याची मी माहिती घेईन। महिलांची कुचंबणा होऊ नये यासाठी महापालिकेनं कोट्यवधी रुपये खर्च केलेत, पण प्रत्यक्षात अनेक मशीन नादुरुस्त असल्यानं त्याचा वापर शून्य आहे। यामुळे ही योजना सुद्धा भ्रष्टाचाराचं कुरण तर नाही ना, अशी चर्चा महापालिकेत सुरू आहे। भाग्यश्री प्रधान, जय महाराष्ट्र, मुंबई।